ग्लोईंग स्किनसाठी रोज व्हिटॅमिन सी टॅबलेट घेताय? हाय, आय एम डॉक्टर विशाली. आज आपण जाणून घेऊयात ओरल व्हिटॅमिन सी सप्लिमेंट बद्दलची खरी माहिती. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हिटॅमिन सी फक्त स्किनसाठी नाही, आपल्या संपूर्ण शरीराला त्याची गरज असते. व्हिटॅमिन सी हे इम्युनिटी बूस्टर आहे, कोलेजन प्रोडक्शन, हेल्दी स्किन, स्ट्रॉंग हेअर, हेल्दियर जॉईंटसाठी खूप युजफुल आहे. रॅडिकल्स जे प्रीमॅच्युअर एजिंगला कारणीभूत असतात त्यांना स्टेबल करण्यासाठीही ते मदत करतात. फास्टर वुंड हिलिंगसाठी, बेटर आयर्न अब्झॉर्प्शनसाठी व्हिटॅमिन सी युजफुल आहे. हे फक्त ब्युटी व्हिटॅमिन नाही, तर एक इम्पॉर्टंट हेल्थ व्हिटॅमिन आहे. स्किनसाठी व्हिटॅमिन सी काय करते ते बघूयात. इंटरनली व्हिटॅमिन सी हे स्किन रिपेअर, माइल्ड स्किन ब्राईटनिंग, कोलाजेनला सपोर्ट करतात. अर्ली एजिंगला ते स्लो करतात. व्हिटॅमिन सी टॅबलेट घेतल्यानंतर इन्स्टंट ग्लो येईल असे नाही, स्किन फेअर होईल असेही नाही, एका आठवड्यात पिगमेंटेशन जाणार नाही. स्किन इम्प्रूव्ह करण्यासाठी ग्रॅज्युअल प्रोसेस असते. व्हिटॅमिन सी सप्लिमेंट कुणी घ्यावे हे बघूयात. ज्यांचा डाएट प्रॉपर नाही, जे फ्रूट आणि व्हेजिटेबल रोजच्या जेवणात घेत नाही, फ्रिक्वेंटली इन्फेक्शन होतं किंवा लो इम्युनिटी असलेल्या लोकांनी, जे स्मोकर्स आहेत, यांच्यामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जास्त असतो, कॉस्मेटिक प्रोसिजर नंतर रिकव्हरी फेजमध्ये घ्यावे. पण लक्षात ठेवा, फूड कम्स फर्स्ट. व्हिटॅमिन सीचा बेस्ट नॅचरल सोर्स आहे आवळा. त्याचबरोबर सायट्रस फ्रूट लाईक ऑरेंज, लेमन, ग्रेपफ्रूट, किवी, गोवावा, स्ट्रॉबेरी हे पण बेस्ट सोर्स आहे. रेड आणि येलो बेल पेपर, ब्रोकोली हे व्हेजिटेबल पण तुमच्या जेवणात असेल तर व्हिटॅमिन सी भेटतं. व्हिटॅमिन सी जास्त मिळवण्यासाठी काही टिप्स. फ्रूट आणि व्हेजिटेबल शक्यतो फ्रेश खा. रॉ किंवा लाईटली कुक्ड घ्यावे. ओव्हरकुक्ड फूड टाळावे. हीटमुळे व्हिटॅमिन सी कमी होऊ शकते. व्हिटॅमिन सी सप्लिमेंट मॅजिकल पिल नाहीत, पण जेव्हा डाएटमधून पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळत असेल तर बॉडीला सपोर्ट भेटतो. हेल्दी स्किन स्टार्ट फ्रॉम हेल्दी न्यूट्रिशन. अडल्टमध्ये व्हिटॅमिन सीची डेली रिक्वायरमेंट 75 मिलीग्राम पर डे असते, जे आपल्याला एक मोठ्या साईजचा ऑरेंज किंवा पेरूमधून भेटते. तसेच रेड पेपरमधनं 95 mg, तर आवळा 100 ग्राममध्ये 200 ते 900 मिलीग्राम एवढ्या प्रमाणात भेटते.